सरस्वती घास। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की इथं सरस्वती जी घासाची जी लागवड केलेली आहे, तर सरस्वतीची घासाची लागवड इथं जे शेळीपालन आहे, तर शेळीपालनासाठी किंवा तुम्ही तुमच्या गाय पालन, म्हैस पालन याच्यामध्ये तुम्ही या सरस्वती गवताचा तुम्ही वापर करू शकता। तर नमस्कार मित्रांनो, फार्मर फ्रेंड म्हणजे शेती मित्र या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती पशुपालन आणि जे शेतीशी निगडीत व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात। तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत तर व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर आज आपण सरस्वती घास जे सरस्वती चारा आहे या विषयाच्या या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की इथं जे आहे तर सरस्वती घासाची इथं लागवड केलेली आहे। तर याची लागवड तुम्ही कोणत्या महिन्यात कोणत्या ऋतूमध्ये करू शकता, तर याची लागवड तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही हे जे चारा आहे ह्या चाऱ्याची लागवड करू शकता। तर या चाऱ्याची लागवड करण्याची जी पद्धत आहे, तर हे जे चारा आहे तर ह्या जे चारा तुम्ही जमिनीवरती जमिनीची चांगली मशागत करून ह्या चाऱ्याची तुम्ही लागवड जी सरी पद्धतीने करू शकता। तर दिसायला हा चारा जे आहे, तर दिसायला चारा तुम्ही पाहू शकता की जे सुपर नेपियर, जे स्मार्ट नेपियर आहेत, जे चारे आहेत, तर दिसायला त्या चाऱ्यावानीचे, पण याची जी काडी आहे तर तुम्हाला काडी दाखवतो। तर ह्या जी चाऱ्याची काडी आहे, तर काडी हे बघा, जे दुसरे चारे आहेत तर त्यांची जी काडी एकदम ठोकर असते, ते याची जी काडी आहे एकदम ठोकर नसून जी आपली बारीक जी गोपीकृष्ण गवत असते, तर गोपीकृष्ण गवतासारखी याची काडी आहे। आणि तुम्ही फुटव्याची संख्या जर इथं पाहायला गेलात तर फुटव्याची संख्या तुम्ही पाहू शकता की एकदम खूप मोठ्या प्रमाणात याचे जे फुटवे आहेत तर फुटवे इथं फुटलेली आहेत। तर याची जी कटिंग केलेली आहे, तर कटिंग याची तुम्हाला पहिली लागवडीपासून याची पहिली कटिंग तुम्ही 3 ते 3.5 महिन्यामध्ये तुम्हाला याची जी कटिंग करायला हा चारा जे आहे, तर हा चारा येतं आहे बघा। तर याची जी पहिलीच हे जे सरस्वती गवत आहे याची जी पहिलीच कापणी केलेली आहे, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात याची जे फुटवे आहेत, तर फुटवे तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात याला जे फुटवे आहेत तर फुटवे आलेले आहेत बघा। याचे जे फुटवे आहेत तर फुटवे याचे एकदम खूप मोठ्या प्रमाणात याचे फुटवे आहेत। याला खताची जी खत व्यवस्थापन आहे, तर खत व्यवस्थापन तुम्ही याचं चांगलं रेग्युलर खताचं आणि पाण्याचं जर नियोजन एकदम रेग्युलरमध्ये चांगलं जर ठेवलं, तर तुम्ही याचं जे जे चारा उत्पन्न आहे, चारा याचा खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही काढू शकता। तर याची जी लागवडीची जी पद्धत आहे, तर पद्धत तुम्ही याची जी कांडी आहे, ही जी कांडी आहे, तर ही जी काडी आहे ती ही काडी आपल्याला अशा जी प्रकारे अशी हे इथून जे कट करून आपल्या जमिनीमध्ये आडवी अशी लावून लागते। जर याच्यामध्ये जे दोन्ही सरीमधलं जे अंतर आहे, जे दोन्ही सरीमधलं तुम्ही अंतर पाहू शकता, तर दोन्ही सरीमधलं जे अंतर इथं ठेवलेलं आहे बघा 3.5 फूट। आणि याचं जे मधलं अंतर आहे, जर दोन्ही झाडामधलं जे अंतर, तर दोन्ही झाडामधलं अंतर तुम्हाला किती इथं ठेवलेलं आहे बघा 1 ते 1.5 फूट, कुठं 1 फूट आणि कुठं 1.5 फूट अशा प्रकारे ह्या जे दोन्ही झाडं आहेत तर दोन्ही झाडामधलं अंतर अशा प्रकारे ठेवलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पशुपालनामध्ये ह्या सरस्वती चाऱ्याचा पण तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करू शकता। तर एकदा जर तुम्ही लावलं, हा चारा तुम्ही एकदा लावला, तर तुम्हाला 5 ते 7 वर्ष हा चारा याच्यापासून चाऱ्याचं तुम्ही उत्पन्न घेऊ शकता। खायला पण जे तुमचे जे पशुपालन आहे किंवा जे ढोरं आहेत तुमचे, तर ढोराला हा खाण्यासाठी एकदम मऊ आणि एकदम कवळा आणि लुसलुसूत असल्यामुळे याला जे जनावर आहेत तर जनावरं पण याला आवडीने ह्या चाऱ्याला चांगल्या प्रकारे खाऊन घेतात बघा।
तर याची लागवड आता केलेली, याची जे आपण जे तिकडचं जे बेटी पाहिल्या, तर ते बेटीची कापणी केलेली आणि इकडच्या ज्या बेटी आहेत तर इकडच्या बेटीची आपली कापणी राहिलेली आहे. तर अशा प्रकारे याची जी फुटव्याची संख्या मोठ्या असल्यामुळे आणि दाट असल्यामुळे आपण याच्यामध्ये अंतर ठेवले पाहिजे. आणि याच्यामध्ये जे पाहू शकता की जास्त जर याची हाईट होऊ दिली तर अशा प्रकारे याला कनिश येते बघा. हे असं कनिशाच्या आधीच आपण याची जी कापणी आहे कापणी करून घ्यायची, जेणेकरून काही खराबी होत नाही, काय नाही. हे बघा काडी एकदम, याची जी कवळी आहे एकदम कवळी काडी आहे. हे बघा जे गोपीकृष्ण गवत आहे त्याच्यावानीच याची काडी आहे. तर काडी निब्बर आहे, निब्बर होण्याच्या आधी याची कापणी करून तुम्ही कडबाकुटीच्या साहाय्याने याची बारीक याचा बुगा करून तुम्ही तुमच्या गाईला शेळी पालनामध्ये याचा वापर करू शकता. वापर केल्याने चांगल्या प्रकारे दुधाची वाढ होते बघा. तर याची जी लागवड तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये कधीही करू शकता. तुम्हाला ठिबकवर बी लावू शकता आणि जी सरी पद्धत आहे सरी पद्धतमध्ये पण तुम्ही याची लागवड करू शकता. अशा प्रकारे बघा याचं जास्त दिवस ठेवल्याने जे कणस आहेत तर कणसाचं प्रमाण इथं मोठ्या प्रमाणात जे कणस आहेत तर कणस यायला आले आहेत बघा. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून जे आपले नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात तर ते व्हिडिओची जी नोटिफिकेशन आहे ती नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहावी. यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.